एबीपी माझाची बातमी आल्यावर मुंबईतून वरिष्ठांचे फोन आले आणि तातडीने सक्रिय होण्याचे निर्देश दिले अशी माहिती मनसे अध्यक्ष चंदू लांडे यांनी दिली। मनसे पदाधिकाऱ्यांनी एबीपी माझाचे याबाबत आभार मानले। त्या पद्धतीने हे सगळं घडलंय, कुठेतरी बँकेचे अधिकारी आडमुठी भूमिका घेत आहेत। रजतजी, मला वाटतं मी आपल्याच टीव्ही माध्यमाच्या चॅनलतून ही बातमी बघितली। एबीपी माझ्याच्याच प्रतिनिधींनी यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेला यांनीच तुम्हाला सांगितलं हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आमचा व्यवहार चालतो, आमच्या LIC कंपनीचा व्यवहार चालतो। पण मला माहिती जेवढी आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवहार जे आहे ते प्रत्येक प्रांत भाषेत जे असतात त्याप्रमाणे व्हायला पाहिजे। महाराष्ट्रानं राज्यभाषा ही मराठी झालेली आहे, असं असताना सुद्धा बँकेने मराठी FIR नाकारणे हे महाराष्ट्रात येऊन आमच्या आईच्या गळात आपण्यासारखी बाब आहे। आमच्या भाषेच्या गळचेपी आम्ही सहन करणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही भाषेत सर्व सहन करेल, पण मराठी भाषा सहन करणार नाही। तुम्ही एका दुःखात असलेल्या कुटुंबाला अशा प्रकारे तणाव दिला आणि आज यांनी मराठीची गळचेपी करून महाराष्ट्राला कुठेतरी घाव घातलेला आहे आणि हा पुन्हा एकदा हिंदी आणि मराठी भाषिक वाद पेटवण्याचा उद्देश आहे बँकेचा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।